झाले आपले कोकणातील होळी स्पेशल चिकन वडे. करायला पण सोपे आहे, चवीला तर अप्रतिम लागतात. नक्की करा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज धुलीवंदनाच्या निमित्ताने मी बनवणार आहे कोकणातले मटण वडे किंवा चिकन वडे. तर चिकन वडे, मटण वडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य पहिल्यांदा आपण मसाले पाहूया. जिरा 50 ग्राम, मेथी 50 ग्राम, धने 50 ग्राम, उडीद डाळ 50 ग्राम, आपल्याला बडीशोप 50 ग्राम लागणार आहे. आणि इकडे एक मोठा कांदा जो आपण पीठ मळताना खिसून घेणार आहोत. हे आपले मसाले झाले. आता आपण पिठं बघूया. आपल्याला इकडे 4 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे, 1.5 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे, 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि 1.5 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. तर आपण आता ही सगळी पिठं मीठ घालून एकत्र करूया आणि गरम पाणी घालून हे पीठ मळून घेणार आहोत. आणि इकडे मी थोड्या वेळापूर्वी मसाले वाटून घेतलेले आहेत. हे सगळे जे मसाले आहेत ना, ते वेगवेगळे भाजून घेतले आणि थंड झाल्यानंतर हे बघा मिक्सरवरती त्याची अशी पूड करून घेतलेली आहे. तर आत्ता आपण वड्यामध्ये घालण्यासाठी ही तयार केलेली पूड वापरणार आहे. पहिल्यांदा आपण मीठ घालूया. हे बघा, हे सगळ्या मसाल्यांचा मसाला मी मिक्सरवरती दळून घेतलेला आहे आणि अशी पूड तयार झाली. तर आता आपण ही सगळी पूड ह्याच्यामध्ये मिक्स करूया आणि पिठामध्ये मिक्स करून हे सगळं छान असं मिक्स करून गरम पाणी घालून मळून घेऊया. आता आपण पिठामध्ये कांदा खिसणीने खिसून घेऊया. तुम्ही मिक्सरला बारीक केलात तरी चालेल. याच्यामध्ये गरम पाणी घालूया आणि पीठ मिक्स करून घेऊया आणि मळून घेऊया. कांदा मी खिसून घेतलेला आहे पिठामध्येच. आणि मी सांगायला विसरली, तर कांदा मी अगोदरच खिसून घेतला होता गरम पाणी घालायच्या अगोदरच. तर आता आपण हे मिक्स करून पीठ मळून घेऊया. आपल्याला पीठ पांढरं नको आहे म्हणून मी हळद घालते. हळदीमुळं वड्याला कलर छान येतो. आता हे पीठ खूप गरम आहे तर आपल्याला मळता येणार नाही. तर आपण एक मोठी परात त्याच्यावरती पालती घालूया आणि एक 10 मिनिटासाठी आपण वाफ देऊया. पीठ उकड झालेली आहे पिठाची तयार. आता आपण 1 चमचा आपण खाण्याचा सोडा घालूया. खाण्याच्या सोड्यामुळे वडे टम्म फुगतात आणि पीठ मळून घेतो. इकडे बघा, मी पीठ असं मऊ मळून घेतलेलं आहे आणि असा मोठा गोळा तयार करून घेतला आहे. आपण आता हा पातेल्यामध्ये ठेवूया आणि 10 मिनिटं झाकून ठेवूया. 1-2 तास ठेवला तरी चालतो, पण आज आपल्याला गडबड आहे तर मी 10 ते 15 मिनिटच ठेवणार आहे. वडे थापायला घेऊया. हे बघा, पिठाचा असा मध्यम लिंबाच्या आकाराचा गोळा घ्यायचा, हातावरती गोल करायचा, हाताला पण पाणी लावायचं आणि खाली आपण ज्या पेपरवरती थापणार आहोत ना वडा, मी हा प्लास्टिक पिशवी कापलेली आहे, त्याचा पेपर तयार केलेला आहे. तर त्याच्यावरती हे बघा असं हाताच्या बोटाने किंवा असं पण थापलं जातं, पण मी बोटानेच थापणार आहे. तर आपण असे गोल गोल वडे थापून घेऊया आणि त्याला असं छान गोल आकार देऊया. हा वडा थापून झाला की मध्ये असं भोक पाडायचं, म्हणूनच याला भोकाचा वडा हे नाव पडलेलं आहे. इकडे 3 वडे मी थापून घेतलेले आहेत. आता आपण तळून घेऊया. फ्रेंड्स, माझ्या बिल्डिंगच्या खाली ना होळी खेळतायत मुलं आणि स्पीकर लावलेला आहे, आवाज येतोय, प्लीज इग्नोर करा. आता आपण एक एक करून वडे सोडून देऊया. तेल खूप गरम झालेलं आहे आणि गरम तेलातच हे वडे तळायचे असतात. तर कढईमध्ये जेवढे बसतील 2-3 तेवढे तुम्ही सोडून घ्या. झाराने असं आपण तेल शिंपडायचं. हे बघा, वडा तेलामध्ये तळून टम्म फुगलेला आहे. आता आपण काढून घेऊया.